जो आज आपण फुल चिकन मसाला बनवला आहे तो सर्व केला आहे। सर्वात अगोदर इथे ग्रेव्ही आहे, पाहू शकता तुम्ही टोमॅटो कांदा ही जी ग्रेव्ही बनवली, सुंदर अशी ग्रेव्ही शिजली गेली आहे। तर मित्रांनो, मॅरिनेशनसाठी सर्वप्रथम इथे आपण एक 3 ते 4 चम्मच आपला आगरी लाल तिखट घेणार आहोत। 3 चम्मच घेतले आहेत। त्याचबरोबर याच्यात 1 चम्मच घालणार आहोत गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे। याचा व्हिडिओ सुद्धा आहे, तुम्ही जर पाहिला नसेल तर अवश्य पहा। 1 चम्मच घालूया याच्यात हळदीचा आणि आपल्या चवीनुसार गरजेनुसार मीठ घालूया। तर सध्या मी 1 चम्मच घातला आहे। हा जो चिकन आहे ना त्याला व्यवस्थित असा मसाज द्यायचा आहे। याच्या गॅप आहेत ना याच्यामध्ये संपूर्ण हा जो मसाला आहे ना तो लावून घ्यायचा आहे। खूप छान सुंदर टेस्टी अशी डिश आहे। तर पाहू शकता मित्रांनो, आपला जो फुल चिकन आहे ना व्यवस्थित असा शिजला गेला आहे। तुम्ही वर पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे। त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही सर्व साईडने ना व्यवस्थित असा शिजला गेला आहे, फ्राय झाला आहे। ह्याच प्रकारे ना तुम्हाला कडक असं फ्राय करायचं आहे। मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साधा सिंपल चिकन मसाला कसा बनवायचा आणि कोणते कोणते साहित्य वापरले होते हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर केला होता, बनवून दाखवला होता। कोणत्याही प्रकारचा कांदा टोमॅटो न वापरता साधा सिंपल असा चिकन मसाला बनवून दाखवला होता, सुखा चिकन मसाला। जर तुम्ही तो पाहिला नसेल तर अवश्य पहा, आपल्या चॅनलवर अपलोड आहे आणि तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या। तर मित्रांनो, आज तुम्हाला आहे ना फुल चिकन मसाला बनवून दाखवणार आहे। फुल चिकन मसाला हा सुद्धा खूप छान टेस्टी आहे, तर एकदा अवश्य बनवा तुम्ही सुद्धा आणि आनंद घ्या। तर चला मित्रांनो, त्यासाठी आहे ना कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे हा फुल चिकन मसाला बनवला आहे हे संपूर्ण पाहून घ्या। सर्वप्रथम मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पहा आणि जर आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, ह्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या। तर चला मित्रांनो, इंट्रो मोठा करत नाही, झटपट आहे ना आपण फुल चिकन मसाला कसा बनवायचा आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत हे संपूर्ण पाहू। तर मित्रांनो, फुल चिकन मसाला बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहे, इथे पाहू शकता तुम्ही चिकन। फुल चिकन घेतला आहे। एक किलो 200 ग्राम ते 250 ग्रामची पूर्ण कोंबडी होती, स्वच्छ साफ वगैरे ही 800 ग्राम भरली आहे। तर तुम्हाला आहे ना छोट्या साईजची घ्यायची, तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार। जर तुमची क्वांटिटी जास्त असेल मित्रांनो तर तुम्ही याच्यातसुद्धा मोठी घेऊ शकता आणि कमी क्वांटिटी असेल तर याच्यात छोटीसुद्धा घेऊ शकता, पण खाण्यात खूप स्वादिष्ट असते। याच्यात कट मारल्यात तुम्ही पाहून घ्या, जो आपण आता मॅरिनेशन करणार आहोत त्यासाठी संपूर्ण पीसेसला लेग पीस, त्यानंतर थाई त्यांना व्यवस्थित असं कट करून घेतलं आहे, चिरं मारून घेतल्या आहेत। आता त्याचबरोबर इथे पाहू शकता एक 3 ते 4 आहेत ना उभ्या स्लाइसमध्ये कांदे चिरून घेतले आहेत। त्याबरोबर मित्रांनो इथे 3 ते 4 टोमॅटो आहेत, त्यांना सुद्धा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतले आहे। त्याचबरोबर इथे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे आणि इथे लसूण घेतला आहे, बारीक चिरला आहे लसूणला, आणि काय घरगुती मसाले आहेत। तर ह्या संपूर्ण साहित्यात आहे ना आज आपण फुल चिकन मसाला बनवणार आहोत। तर सर्वात अगोदर आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे, तर मॅरिनेशनची तयारी करूया। तर मित्रांनो, मॅरिनेशनसाठी सर्वप्रथम इथे आपण एक 3 ते 4 चम्मच आपला आगरी लाल तिखट घेणार आहोत। 3 चम्मच घेतले आहेत। त्याचबरोबर याच्यात 1 चम्मच घालणार आहोत गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे। याचा व्हिडिओ सुद्धा आहे, तुम्ही जर पाहिला नसेल तर अवश्य पहा। 1 चम्मच घालूया याच्यात हळदीचा आणि आपल्या चवीनुसार गरजेनुसार मीठ घालूया। तर सध्या मी 1 चम्मच घातला आहे। आता हा संपूर्ण बॅटर आहे ना व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्याच्यात घालूया आपण थोडंसं तेल। आता तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, यूज करू शकता, पण मी तेल मिक्स करतोय। याच्याने खूप छान असा स्ट्रक्चर येतोय, मसाले प्रॉपर असे चिकन जो आहे त्याला
चिपकतात, लागतायत आणि खूप स्वादिष्ट टेस्टी असा हा चिकन मसाला बनतो. तर अवश्य तुम्ही सुद्धा एकदा आहे ना बनवा आणि आनंद घ्या. तर चला एकजीव करून घेतो आणि संपूर्ण जो आपला अख्खा चिकन आहे ना, फुल चिकन, त्याला हे संपूर्ण लावून घेतो. तर मित्रांनो, पाहू शकता आपला जो लाल मसाला आहे ना, जो आपण अख्खा चिकन फुल चिकन मसाला बनवतोय त्यासाठी रेडी करून घेतला आहे. आता हा जो चिकन आहे ना, त्याला व्यवस्थित असा मसाज द्यायचा आहे. ह्याचे गॅप आहेत ना, याच्यामध्ये संपूर्ण हा जो मसाला आहे ना तो लावून घ्यायचा आहे. खूप छान सुंदर टेस्टी अशी डिश आहे. तर चला पटापट आहे ना संपूर्ण हा मसाला मी चिकनला लावून घेतो व्यवस्थित आणि याला आहे ना एक अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवतो. तुम्ही आहे ना एक 4 ते 5 तास जर मॅरिनेशन करून ठेवलं ना तर खूप सुंदर असा फ्लेवर येतो, छान टेस्टी हा फुल चिकन मसाला बनतोय. त्यासाठी आहे ना तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही एक 2 ते 3 तास, 4 तास, 5 तास जेवढं तुम्हाला जमेल ना तेवढं व्यवस्थित ठेवा. चला आत मसाला वगैरे लावून घेऊया. संपूर्ण मसाला बनवला आहे तो आणि मॅरिनेशनसाठी ठेवूया. तर मित्रांनो, अवश्य आहे ना तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा आणि ह्या प्रकारचा फुल चिकन मसाला अवश्य बनवा आणि आनंद घ्या. तर चला मी मॅरिनेशन वगैरे कंप्लीट करून घेतो. जो काय मसाला बनवला आहे संपूर्ण लावून घेतो आणि भेटतो तुम्हाला एक अर्ध्या तासात. तर मित्रांनो, एक अर्धा तास झाला आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपला जो चिकन आहे ना, पाहून घ्या व्यवस्थित असा मसाला लागला गेला आहे. त्यानंतर इथे आपण घेतली कढाई, नॉनस्टिक कढाई, त्याच्यात घातले आपल्या गरजेनुसार तेल. आता हा जो चिकन आहे ना त्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत. आता कसं आहे, ज्यांच्याकडे अवन वगैरे असेल ना त्यांनी अवनमध्ये भाजलं आणि त्यानंतर याचा मसाला बनवला तरी चालेल. पण आपण आहे ना त्याला व्यवस्थित फ्राय करणार आहोत. आपल्या गरजेनुसार तेल घेतलं आहे. तर चला तेल वगैरे आपला गरम झाला आहे. हा जो चिकन आहे ना याला तेलात सोडूया आणि व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया. तर आता ही प्रोसेस होता एकदा 15 ते 20 मिनटं लागत आहेत. कारण आहे ना चारी साईडने याला ना व्यवस्थित फ्राय करायचं आहे. त्यासाठी हे फ्राय करून घेतो आणि हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी भेटतो. मित्रांनो, ऑलमोस्ट एक 15 ते 20 मिनटं झाली आहेत. आपण आहे ना फ्रायपॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन. तर पाहू शकता मित्रांनो, आपला जो फुल चिकन आहे ना व्यवस्थित असा शिजला गेला आहे. तुम्ही वर पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही सर्व साईडनं आहे ना व्यवस्थित असा शिजला गेला आहे, फ्राय झाला आहे. ह्याच प्रकारे ना तुम्हाला कडक असं फ्राय करायचं आहे. तुम्ही आहे ना चिकन तंदुरीसुद्धा ह्या प्रकारे बनवू शकता. असं त्याला भाजून घ्या. त्यानंतर गॅसवर आहे ना जाळी ठेवून पुन्हा भाजून त्याला आहे ना स्मोकी फ्लेवर देऊ शकता. तर ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटात आपला जो चिकन आहे ना पाहून घ्या मस्त असा शिजला गेला आहे. आता याची ग्रेव्ही बनवायची, आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर चला हा चिकन आहे ना डिश आउट करून घेतो, काढून घेतो आणि हा जो मसाला आहे फ्रायपॅन धुवून वगैरे पुन्हा आहे ना आपण पुढची प्रोसेस करूया. तर चला स्वच्छ फ्रायपॅन करून घेतो, धुवून घेतो. हा चिकन साईडला काढतो. पुन्हा एकदा पाहून घ्या मस्त असा फ्राय झाला आहे, शिजला आहे. ह्याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. खूप खाण्यात स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे, रेसिपी आहे. तर अवश्य बनवा. तर आता पहिली स्टेप तर आपली ओके झाली आहे, रेडी झाली आहे. याला डिश आउट करतो, फ्रायपॅन धुवून घेतो आणि पुढची प्रोसेस कशी काय करतो हे संपूर्ण पहा आणि आनंद घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता आपली जी फुल चिकन मसाला बनवतोय. जो आपला फुल चिकन होता व्यवस्थित त्याला फ्राय करून घेतला आहे. वर तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता, खूप सुंदर आला आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा फ्राय करा. इथे पुन्हा आपण सेम फ्रायपॅन घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. तेल मसाला संपूर्ण काढून टाकला आहे, कारण ते जळलेला मसाला त्याच्याने येणं त्रास होऊ नये त्यासाठी तो तेल मी रियूज केला नाही आहे, फ्रेश तेल घातला आहे.
तेल आपला गरम झाला आहे। आता सर्वप्रथम या स्टेजवर इथे पाहू शकता बारीक चिरलेला लसूण आहे हा घालूया आणि लसूणला आहे ना व्यवस्थित फ्राय करून घेऊया। गोल्डन कलर येईपर्यंत सुंदर असं फ्राय करायचं आहे। लसूण आपला फ्राय झाल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता जे उभ्या स्लाइसमध्ये 4 कांदे कापले आहेत यांना घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथे टोमॅटो आहे हा घालायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे ही घालायची आहे। हे 4 इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे भाजायचे आहेत, तेलामध्ये फ्राय करायचे, शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरगुती मसाले घालून आजची जी आपली छोटीशी रेसिपी आहे, डिश आहे, खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे ही बनवायची आहे। जो आपण फुल चिकन मसाला बनवतोय तो। आता तुम्ही ह्या चिकनचे आहे ना छोटे छोटे पीसेस जरी केले ना 4 ते 5 किंवा 6 तरी चालेल, पण फुल चिकन एक खाण्यातला खूप आनंदच वेगळा आहे, टेस्ट वेगळी आहे, म्हणून तुम्ही आहे ना फुल चिकन बनवा आणि आनंद घ्या। तर चला लसूण वगैरे ना व्यवस्थित भाजून घेतो आणि हे झाल्यानंतर हा जो आपला कांदा आहे ना हा घालूया। इथे पाहून घ्या तुम्ही आपला कांदा ह्याला घालूया आणि कांद्याला आहे ना लसूणसोबत छान असं शिजवूया। तर चला मित्रांनो हे कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरचीची पेस्ट वगैरे मी शिजवून घेतो आणि हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी भेटतो। अशा प्रकारे एक 10 ते 15 मिनटं झाली आहेत। आपण फ्राय पॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन। तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा टोमॅटो लसूण आहे ना व्यवस्थित तेलात असा भाजला गेला आहे, खूप सुंदर असा भाजला आहे। तर या स्टेजवर आहे ना मित्रांनो घरगुती मसाले घालायचे आहेत। तर सर्वात अगोदर याच्यात आपण 2 चम्मच घालणार आहोत आगरी लाल तिखट, तुमच्याकडे जो काय असेल तो मसाला घाला। त्यानंतर 1 चम्मच घालणार आहोत गरम मसाला, त्यानंतर 1 चम्मच घालणार आहोत याच्यात आपण चिकन मसाला, 1 चम्मच घालूया हळदीचा, हळदीने खूप छान असा स्वाद येतो, फ्लेवर येतो आणि 2 चम्मच आपण घालणार आहोत धणे पावडर। आता काहीच घालायची गरज नाही, हा मसाला आहे तो व्यवस्थित भाजून घेऊया पुन्हा एक 10 मिनटं आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी कोंबडी आहे ना, जो चिकन आहे ना तो छान असा दिसतोय, कलर आला आहे हा घालायचा आहे। ऑलरेडी अर्धा चिकन तर आपला शिजला गेला आहे। आता जे काय राहिले ते या मसाल्यासोबत आपण शिजवणार आहोत। आता या स्टेजवर घालूया आपल्या गरजेनुसार पाणी, कारण मसाले आपले जळणार नाहीत त्यासाठी मसाल्यांना ना व्यवस्थित भाजून घेतो। जोपर्यंत तेल वगैरे रोगण वर येत नाही तोपर्यंत छान असं भाजायचं आहे। तर चला ही शेवटची स्टेप आहे, खूप सोपी आणि साधी पद्धत आहे, खाण्यात खूप टेस्टी आहे। तर मित्रांनो हा मसाला आहे ना मी छान असा भाजतो आणि हे झाल्यानंतर पुढे कसं काय करायचं काय काय घालायचं हे तुमच्यापर्यंत शेअर करतो। आता मीठ वगैरे मी घातला नाही आहे कारण मॅरिनेशनसाठी घातलं होतं। आता मसाला आपला भाजून झाल्यानंतर आपण मीठसुद्धा घालणार आहोत शेवटी, कारण जेव्हा हा चिकन शिजवू ना तेव्हा सुंदर अशी टेस्ट येईल। तर चला ह्याला शिजवून घेतो आणि हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी भेटतो। तर मित्रांनो एक 10 मिनटं झाली आहेत, पाहूया कंडिशन। तर पाहू शकता मित्रांनो तेल रोगण म्हणजे व्यवस्थित असा वर आला आहे, याचा अर्थ आपला जो मसाला आहे ना तो मस्त असा शिजला गेला आहे। आता या स्टेजवर आहे ना चटपटा बनवण्यासाठी इथे पाहू शकता आमचूर पावडर आहे, ड्राय आमचूर पावडर, आंब्याची पावडर ही घालूया। याच्याने आहे ना हा जो फुल चिकन मसाला आहे तो चटपटा होईल, खूप सुंदर असा फ्लेवर स्वाद येतो। त्याचबरोबर इथे कसुरी मेथी आहे, मी रेग्युलर हीच वापरतो, कोथिंबीरच्या जागेवर तिला हातावर क्रश करूया थोडी आणि ही कसुरी मेथी घालूया। याच्याने आहे ना स्वाद खूप छान असा लागतो, टेस्टी येतो। एकदा एकजीव करूया। आता ऑलमोस्ट आपला मसाला वगैरे रेडी झाला आहे। आता या स्टेजवर हा जो आपला चिकन आहे ना याला घालूया या मसाल्यात आणि व्यवस्थित असा शिजवूया। तर चला हा जो चिकन आहे ना व्यवस्थित असा मसाल्यात लटपट करूया। आता काहीच करायचं नाही आहे,
वाफेवर याला आहे ना एक 10 मिनटं शिजवायचं आहे. जो काय मसाला आपण बनवला आहे, कांदा टोमॅटो जे काय मसाले घातलेत घरगुती, संपूर्ण फ्लेवर याच्यात उतरेल. एक 10 मिनटं आलटीपलटी करून शिजवूया. आणि हे झाल्यानंतर शेवटी थोडंसं मीठ घालूया, कारण मॅरिनेशनसाठी आपण मीठ घातलं होतं. पुन्हा सांगतोय, त्यासाठी गरजेनुसार घाला आणि ही डिश अवश्य बनवा. आता तुम्हाला जर गरज वाटली का पाणी घालायचं तर पाणी घाला, पाणी घालून शिजवा. आणि खूप छान असा हा फुल चिकन मसाला लागतोय. एकदा अवश्य बनवा. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर खूप खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे तो प्रेस करा. नोटिफिकेशनवर नवीन नवीन व्हिडिओ पोचतील. आणि त्यानंतर तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या. तर चला मित्रांनो, याला एक 10-15 मिनटं शिजवून घेतो. हे झाल्यानंतर फायनल टच तुम्हाला दाखवतो आणि छोटासा काय रिव्ह्यू घेणं तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो. अशा प्रकारे आपली आजची डिश रेडी झाली आहे, सर्व केली आहे. तुम्ही इथे पाहू शकता फुल चिकन मसाला कशा प्रकारे बनवला आहे, कोणते कोणते साहित्य घेतले आहेत, ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे, तुमच्यापर्यंत शेअर केली आहे. तर मित्रांनो, अवश्य तुम्हीसुद्धा ही डिश बनवा आणि तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि आनंद घ्या. तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता चिकन व्यवस्थित असं सुरुवातीलाच ज्या काही क्लिप होत्या त्याच्यात मी समजून सांगितलं होतं की हा जो चिकन आहे ना, त्याला मॅरिनेशन करून मस्त तेलात असा फ्राय केला आहे, भाजला गेला होता. त्यानंतर इथे ग्रेव्ही पाहू शकता तुम्ही. टोमॅटो, लसूण, अद्रक मिरचीची जी पेस्ट, कांदा, मस्त अशी ग्रेव्ही झाली आहे, लटपट केली आहे भाकरीसोबत. त्यानंतर लच्छा पराठा किंवा नान, तंदुरी रोटी यासोबत किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. जो आज आपण फुल चिकन मसाला बनवला आहे तो सर्व केला आहे. सर्वात अगोदर इथे ग्रेव्ही आहे, पाहू शकता तुम्ही. टोमॅटो, कांदा, ही जी ग्रेव्ही बनवली, सुंदर अशी ग्रेव्ही शिजली गेली आहे. एक बाईट आपण ग्रेव्हीची घेणार आहोत. इथे पाहून घ्या तुम्ही ग्रेव्ही. खूप छान सुंदर अशी ग्रेव्ही झाली आहे. आता मी कांदा टोमॅटो प्रत्येक रेसिपीमध्ये, व्हिडिओमध्ये जास्त करून कांदा टोमॅटोचा उपयोग करतो, कारण खोबऱ्याचं जो वाटण आहे, ओल्या नारळाचं, त्याच्याने कोणाकोणाला ॲसिडिटी होते, जळजळ होते, अपचन होतो. त्यासाठी मी कांदा टोमॅटोची पेस्ट वापरतो. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट वाटतो. मसाल्यांचं प्रमाण खूप कमी असतो, तुम्ही पाहिले असाल. तुम्हालासुद्धा डायजेशनला पचनासाठी त्रास न होवा त्यासाठी तुम्हीसुद्धा आहे ना कांदा टोमॅटोची ग्रेव्ही पेस्ट वापरा आणि आनंद घ्या. खूप सुंदर असा मसाला झाला आहे. तर थोडासा पीस काढूया, कारण फुल चिकन आहे. ते पाहू शकता चिकनसुद्धा मस्त असा शिजला गेला आहे. एक बाईट घेऊया. ओह, परफेक्ट. जे आपण मसाले लावून फ्राय केला आहे ना, त्याचा एक वेगळा स्वाद आहे, आरोमा आहे. त्यानंतर ग्रेव्हीत शिजवलं आहे ना, त्याचासुद्धा एक सुंदर असा स्वाद आहे. तर मित्रांनो, अवश्य तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या. तर भेटूयाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद.